डॉक्टर वसंत कृष्ण वराडपांडे यांनी लिहिलेलं भारतीय स्त्रीरत्ने हे एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारतातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती दिली आहे. भारतीय समाजात या स्त्रियांनी केलेल्या परिवर्तनात्मक योगदानाचे दर्शन करून देणाऱ्या कथामालिकेत आज आणखीन एक स्त्री व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊ. हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे सरोजिनी देवी नायडू. ते पत्र वाचता वाचता तुरुंगाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला धक्काच बसला. तो पुन्हा पुन्हा मजकूर वाचू लागला. विचार करू लागला, कोण असावी ही व्यक्ती? त्याला काहीच कळेना. पण पत्रात अगदी स्पष्ट लिहिलं होतं, राजकन्या सुमाताईंची नीट काळजी घ्यावी. कोण ही राजकन्या? असं तर नसेल इंग्रजांनी हिंदुस्थानातून निघून जावं यासाठी करण्यात येत असलेल्या त्या चळवळीत कोणत्या तरी राजकन्येनं भाग घेतला असून ती तिथं भूमिगत होऊन दडली तर नसेल ना? तसं असलं तर एक मोठाच गुन्हेगार सापडला म्हणायचा, आणि तो आपल्या कौशल्याने सापडला असल्यामुळे आपल्याला नक्कीच बढती मिळणार. मनातले मांडे खात असताना तो अधिकारी मोठ्या खुशीत आला होता. त्याच्या सूचनेवरून काही पोलीस हैदराबाद येथे गेले. तपास केला. अगदी कडक तपासणी झाली. शोधण्यात काही म्हणून काही सुद्धा कसूर ठेवली नाही त्यांनी. पण राजकन्या सुमाताईचा पत्ता काही त्यांना लागला नाही. मनात खट्टू होऊन ते परत आले. तुरुंगाधिकारी मनात म्हणत होता, राजकन्येचा शोध लागला म्हणजे आपण त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला एकदम ते रहस्य सांगू. तो चकित होईल. आपलं रहस्य फुटल्याने गांगरून जाईल आणि मग. पण त्याचे सारे बेत जागच्या जागीच राहिले. त्या पत्रलेखन करणाऱ्या व्यक्तीलाच राजकन्येबद्दल विचारायला हवं. त्या अधिकाऱ्यानं विचारलं, काय हो, तुम्ही त्या दिवशीच्या पत्रात उल्लेखलेली राजकन्या म्हणजे कोण बरं? राजकन्या? हो, सुमादेवी काय असं नाव लिहिलं होतं बघा. हां, सुमादेवी म्हणताय काय? आहे माझी एक मैत्रीण. फार लबाड आहे बरं का, आणि डावपेचात तर फार हुशार आहे. असं? अधिकारी मनात घाबरला. कुठं बरं असते ती? हैदराबादला. का? तिच्याशी काही काम आहे का आपलं? मला सांगा की. छे, तुम्हाला कसं सांगता येईल? तुम्ही फक्त त्यांच्याबद्दल माहिती द्या म्हणजे झालं. पत्रलेखन करणाऱ्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणाने हसत उत्तर दिलं, हो, आमच्या मांजरीचं नाव आहे ते. तुम्हाला काय वाटलं? आणि त्या अधिकाऱ्याचं उतरलेलं तोंड बघून तिला हसू आवरेनासं झालं. कोण बरं होती ती व्यक्ती? तुरुंगात असूनही हास्यविनोदात रमणारी आणि आपल्या मांजरीला राजकन्या सुमादेवी असं नाव ठेवणारी. तुरुंगात असतानाही तिच्या व्यवस्थेविषयी आस्थेनं चौकशी करणारी. ती होती सरोजिनी देवी नायडू, स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशाची पहिली स्त्री राज्यपाल. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक झुंजार स्त्रीरत्न. वास्तविक राजकारण म्हणजे धकाधकीचा मामला. त्यातही ते ब्रिटिश सत्तेविरुद्धचं राजकारण. सत्ताधीशांचे प्रहार आणि स्वातंत्र्यकांक्षी लोकांचा प्रतिकार. झुंजच एक प्रकारची. अशा झुंजेच्या तापल्या वातावरणातही सरोजिनी देवींनी आपली विनोदवृत्तीची वेल करपू दिली नाही. कारण त्या वृत्तीने अतिशय रसिक होत्या. स्वतः कवयित्री होत्या. वास्तव जगात राहूनही कल्पना विश्वात भ्रमण करण्याची अलौकिक कला त्यांना लाभलेली होती. सुंदरतेच्या सुमनावरचे दवच चुंबून घ्यावे. सुंदरतेच्या सुमनावरचे दवच चुंबून घ्यावे असे गोड उद्गार बालकवींनी काढले आहेत. सरोजिनी देवींनाही असंच वाटत असावं. या रमणीय विश्वात जे जे काही आहे त्यातलं सौंदर्य वेचावं आणि अवीट आनंदाचा अनुभव घ्यावा, हे वेडच होते त्यांना. त्यांच्या या काव्यात्मक वृत्तीनेच जगातलं कोणतंही दृश्य त्यांना सुंदरच वाटायचं. गणित हा विषय किती किचकट, अगदी डोकेफोड करणारा. पण एक गणिताखेरीज अगणित विषय त्यांना आवडत. पण गणित, त्याचं नावसुद्धा नका काढू. परंतु कोणत्याही गोष्टीकडे कवीच्या दृष्टीतून पाहण्याची वृत्ती असल्याने काव्यविषय म्हणून गणित ह्या विषयावर देखील त्यांनी कविता रचली. बालपणापासून त्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे काव्य करणे. काव्य करायचं
आणि ते गुणगुणायचं. बस, मग काही नको. एकदा काय झालं, सरोजिनी देवी गणित सोडवित होती, पण ते काही केल्या सुटेना. तिने खूप खूप प्रयत्न केले, पण त्या गणिताच्या उत्तराचा ससा काही तिला पकडता येईना. तिला असा संताप आला त्या गणिताचा. मग तिनं काय केलं असेल असं वाटतं. लिहिल्या गणितावर काही ओळी. गणित रे गणित, किती रे निष्ठुर आहेस तू, किती छळतोस मला. माझी तर अगदी कसोटीच बघायचं ठरवलंयस तू. मला चिडवतोस, खिजवतोस आणि माझी उडालेली तारांबळ पाहून हसत सुटतोस. पण लक्षात ठेव, काव्यरूपी जादूच्या जाळ्यात मी तुला अडकवूनच ठेवीन. गणितावर काव्य, गणितावर काव्य, किती गंमतशीर विरोधाभास वाटतो नाही. काव्याचा हा वारसा सरोजिनींना आपल्या आईकडून मिळाला होता. तिची आई वरदा सुंदरी देवी ही स्वतः कवयित्री होती. रेशमासारख्या नाजूक बंगाली भाषेत तिने अनेक सुंदर काव्य निर्माण केलेली होती. गणितावरचं आपलं पहिलं वहिलं काव्य सरोजिनी देवीने आईला दाखवलं तेव्हा आईला आपल्या लेकीचं फार फार कौतुक वाटलं. तिने सरोजिनीला काव्य लिहिण्यासाठी उत्तेजन दिलं आणि आशीर्वादही दिला. अगदी बालवयातच तिच्या अंतःकरणातून काव्यकल्पनेचे सुंदर निर्झर वाहू लागले. हा चमत्कारच म्हटला पाहिजे. पण वयाच्या केवळ 12व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सरोजला मात्र त्यात काही विशेष वाटलं नाही. सरोजिनीच्या ठिकाणी असलेल्या अलौकिक प्रतिभेचा आणि बुद्धिमत्तेचा विकास होईल अशीच परिस्थिती तिच्या सुदैवाने बालपणापासून तिला लाभली होती. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे हैदराबादमधील प्रसिद्ध पुरुष होते. विज्ञानातील सर्वोच्च पदवी त्यांना मिळाली होती. राजदरबारी आणि समाजात त्यांना फार मानाचे स्थान होतं. संपत्ती, कीर्ती आणि विद्या या तीनही दुर्मिळ गोष्टी त्यांना लाभल्या होत्या. अशा सुसंस्कृत आईवडिलांच्या पोटी सरोजिनीचा जन्म झाला. भारताच्या रमणीय उद्यानात या कोकिळेने 13 फेब्रुवारी 1879 या दिवशी पहिलं पाऊल टाकलं आणि आपल्या मधुर काव्यरूपी आलापांनी सर्व रसिक जगाला मोहिनी घातली. भारताच्या राजकीय जीवनात सरोजिनी देवींना महत्त्वाचे स्थान, त्याचबरोबर त्यांची विशेष प्रसिद्धी आहे ती एक कवयित्री म्हणून. जणू जन्मापासूनच कविता सरोजिनीचं बोट धरून तिला सोबत करीत होती. मात्र कवितेशी खेळण्यात देहभान विसरणारी ही शालेय अभ्यासातसुद्धा प्रवीण होती. तिच्या प्रतिभेप्रमाणे तिची धारणाशक्तीही अलौकिक होती. त्यामुळेच वयाच्या केवळ 12व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होण्याचा मान तिला प्राप्त झाला होता. इसवी सन 1895 म्हणजे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. त्या काळात भारतापेक्षा सर्वस्वी वेगळ्या अशा त्या देशातील नवं वातावरण तिला मोठं मनोवेधक वाटलं. तिच्या प्रतिभेला पंख फुटू लागले. आपल्या मनातील अनेक भावनांना तिने काव्याच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेला त्यांच्या काव्यातून इंग्लंडमधील जीवन रंगवण्यात आलं होतं. आपलं हे काव्य त्यांनी एका नामांकित टीकाकाराला दाखवलं व त्यांचा अभिप्राय विचारला. सरोजिनीच्या रचनाशैलीची आणि काव्य प्रतिभेची स्तुती करून त्या टीकाकारांनी त्यांना आपल्या काव्यातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविण्याची सूचना केली. भारतीय जीवनाचं आणि भारतीय निसर्ग सौंदर्याचं दर्शन सरोजिनी देवींनी आपल्या काव्याद्वारे पाश्चात्य जगाला घडवावं ही त्या इंग्रजी टीकाकाराची सूचना सरोजिनी देवींना मार्गदर्शक ठरली. एका नव्या दृष्टीचा तिला लाभ झाला. सरोजिनींच्या यानंतरच्या कविता याच दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या दिसतात. गोल्डन थ्रेशोल्ड, सुवर्णाचा उंबरठा या त्यांच्या 1905 साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहातून त्यांचं हे परिवर्तन स्पष्टपणे दिसून येतं. भारतीय संस्कृतीचं रमणीय दर्शन घडवणारा हा काव्यसंग्रह अत्यंत लोकप्रिय ठरला व सरोजिनी देवींना जागतिक कीर्तीचा लाभ झाला. या संग्रहानंतर त्यांचे द बर्ड ऑफ टाईम, कालविहंगम आणि ब्रोकन विंग्ज, भग्नपंख हे 2 संग्रह प्रकाशित झाले आणि त्यांच्या कीर्तीत अधिक भर पडली. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनाही सरोजिनी देवीच्या काव्यलेखनाचं मनःपूर्वक कौतुक वाटत असे. इसवी सन 1898 या काळात सरोजिनी भारतात परत आल्यावर डॉक्टर गोविंद राजुलू नायडू
यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सरोजिनी बंगाली तर डॉक्टर नायडू दक्षिण भारतीय. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ तो. त्या काळी अर्थात त्यांच्या विवाहामुळे दोन्ही समाजात खळबळ माजली, विरोधी झाला. परंतु सरोजिनीच्या सौंदर्य वेड्या कोमल हृदयात विरोधाशी झुंज देण्याचा कणखरपणा देखील पुरेपूर होता. चट्टोपाध्याय यांची सरोजिनी सौभाग्यवती नायडू म्हणून नव्या जीवनात रममाण झाली. डॉक्टर नायडू यांचे निवासस्थान म्हणजे राजकीय, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील लहान थोर मंडळींच्या येण्या जाण्याचे एक केंद्रच होते. त्यामुळे कुटुंबाबाहेरच्या जीवनाशी सरोजिनी देवीचा नकळत संबंध येत गेला आणि त्यातूनच त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनगाथेचं पहिलं मंगलचरण लिहिलं गेलं. हैदराबाद येथील सामाजिक सुधारणा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. हैदराबाद हे एक संस्थान होतं तेव्हा, जुन्या चालीरीतीत आणि वातावरणात मुरलेलं. त्यातही तिथला स्त्री समाज म्हणजे आचारविचारात कितीतरी मागासलेला. स्त्रियांनी बुरखा घेतल्याशिवाय बाहेर पाऊलच टाकायचं नाही असा तिथला दंडक. सरोजिनी देवींनी या साऱ्या वेडगळ समजुतींना दूर करण्याचा निश्चय केला. त्या काळातही स्त्रियांची संमेलनं भरवून नवविचारांचा प्रसार त्या करू लागल्या. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी वेळप्रसंगी जुन्या रूढींचा त्याग करणं किती आवश्यक आहे हे त्या मोठ्या मधुर पद्धतीने समजावून सांगू लागल्या आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश असल्याचंही चिन्ह दिसू लागली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचं नाव सर्वतोमुखी झालं. अधिक उत्साहाने त्या सामाजिक सुधारण्याच्या कार्यात भाग घेऊ लागल्या. 1906 साली कलकत्त्यात भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. या अधिवेशनात भाषण करताना स्त्रियांना समाजाच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे भाग घेता आला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. देशोन्नतीसाठी केवळ पुरुषांचेच प्रयत्न पुरेसे नसून पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही त्यांची देशविषयक जबाबदारी उचलता यायला पाहिजे या मताचा त्यांनी आग्रहाने पुरस्कार केला. स्त्री समाजाच्या उन्नतीसंबंधीच्या तळमळीने त्यांचा प्रत्येक शब्द ओला झाला होता. त्यामुळे त्यांचं हे भाषण अत्यंत परिणामकारक ठरलं, प्रभावी ठरलं. त्यावेळचे राजकीय नेते तर त्या भाषणांनी प्रभावित झालेच होते, पण भारतीय पुढाऱ्यात अग्रेसर अशा नामदार गोखलेंनीही त्यांच्या भाषणाची मुक्त कंठाने स्तुती केली आणि सरोजिनी देवीच्या कर्तृत्वाला राजकीय क्षेत्र उपलब्ध करून दिले. सरोजिनी देवींनी हिंदू मुसलमान ऐक्यासाठी कार्य करावं ही नामदार गोखले यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी हैदराबाद येथेच या महान कार्याचा श्रीगणेशा केला. सरोजिनी यांचे कार्य सर्व मान्य होऊ लागलं. हिंदू मुस्लिम ऐक्यासंबंधीची त्यांची भावपूर्ण व्याख्यानं दोन्ही जमातीचे लोक सारख्याच आत्मीयतेने ऐकू लागले. या दोन्ही जमातीतील स्नेहभाव वाढीस लागत असल्याचं दृश्य निर्माण झालं आणि सरोजिनी देवींचा अंतर्भाव अखिल भारतीय पुढारी वर्गात होऊ लागला. नामदार गोखल्यांप्रमाणे त्यांना डॉक्टर ॲनी बेझंट यांचंही मोलाचं मार्गदर्शन मिळालं. डॉक्टर ॲनी बेझंट ह्या इंग्रज असल्या तरी भारतीय जनतेच्या संग्रामाविषयी त्यांना सहानुभूती वाटत होती. भारताच्या राजकीय मुक्ततेसाठी प्रयत्न करणाऱ्या त्या एक श्रेष्ठ पुढारी होत्या. त्यांनी होम रूल नावाची चळवळ सुरू केली व सरोजिनी देवींनी त्या चळवळीत मनपूर्वक भाग घेतला. होम रूलच्या प्रचारासाठी संपूर्ण भारतभर प्रवास करून त्यांनी शेकडो व्याख्यानं दिली. डॉक्टर बेझंट त्यांच्यावर फार फार प्रसन्न होत्या. सरोजिनींसाठी देवी असं संबोधन लावलं ते डॉक्टर बेझंटबाईंनीच. लाल बाल पाल ही त्यावेळच्या राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध त्रिमूर्ती. त्यांनीही सरोजिनी देवींच्या देशसेवेविषयी गौरव उद्गार काढले. मातृभूमीची सेवा हा जीवनातील सर्व दुःखांवरील रामबाण उपाय आहे. मातृभूमीसाठी अर्पण केलेले जीवन हेच खरे जीवन आणि तिच्यासाठी मरण पत्करणे हीच खरी मुक्ती, ही त्यांची दृढ श्रद्धा होती. आणि या श्रद्धेनुसारच सरोजिनी देवींनी आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवलं. 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळाने भारतीय राजकारणात एक प्रकारचे वेगळ्या विचारांचे युग निर्माण झाले. महात्मा गांधी
हे त्या नवीन युगाचे प्रवर्तक होते. महात्मा गांधींनी भारतीय राजकारणाची सूत्र हातात घेतली आणि असहकारितेच्या आंदोलनास प्रारंभ झाला. सरोजिनी देवींनी महात्माजींना साथ दिली. उंची वस्त्रांचा त्याग करून जाड्या भरड्या खादीची वस्त्र त्या वापरू लागल्या. स्वच्छ पांढऱ्या खादीच्या कपड्यातील त्यांची मूर्ती तपस्विनीसारखी पवित्र दिसू लागली. पूर्व आफ्रिकेत इंडियन काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन सन 1929 भरलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सरोजिनी देवींकडे देण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याच्या आरोपावरून त्यांना ब्रिटिश सत्तेने 1930 साली तुरुंगात डांबलं. त्यानंतरही त्यांना सरकारी पाहुणे होण्याचा मान बरेचदा मिळाला. 1942च्या चळवळीत तर ब्रिटिश सत्तेने प्रत्येक पुढाऱ्याला तुरुंगात अडकवून टाकण्याचा सपाटा सुरू केला होता. सरोजिनी देवींनाही त्यावेळी तुरुंगवास घडला. यात काही नवल नव्हतं. मात्र राजकारणाच्या या धकाधकीच्या जीवनातही त्यांच्या अंतःकरणातील काव्याचा अंकुर जिवंतच राहिला होता. वास्तविक तुरुंगवास म्हटलं म्हणजे अंगावर काटाच उभा राहतो. तुरुंगातून कधी सुटतो आणि केव्हा मोकळ्या वातावरणात मिसळतो असं तुरुंगातल्या प्रत्येक कैद्याला वाटत असावं. सरोजिनी देवींचे मात्र मुलखावेगळे विचार. दगडातसुद्धा सौंदर्य पाहणारे आणि वाळवंटातसुद्धा नंदनवन निर्माण करणारे. कवीचं मन त्यांना लाभलं होतं म्हणून तुरुंगवाससुद्धा त्यांनी रमणीय करून टाकला होता. तुरुंगाच्या आवारातच त्यांनी फुले झाडे लावली. त्यांच्यावरील फुलांचा बहर पाहून त्यांचे कविमन धुंद होत असे. निळं आकाश, वृक्षवेली यांच्या सानिध्यात त्यांना सर्व जगाचा विसर पडे. त्या वृक्षवेलींच्या सहवासामध्ये तुरुंगातील काळ त्यांनी सुसह्य केला होता. त्यांचं मन त्या तुरुंगातील आवारात फुलणाऱ्या वृक्षवेलीमध्ये इतकं गुंतून गेलं की त्या वृक्षवेलींच्या सहवासासाठी तुरुंगातच राहावं, तिथून बाहेर जाऊ नये असाही विचार कधीकधी त्यांच्या मनात उत्पन्न होत असे. एकदा त्यांच्या शिक्षेची मुदत संपत आल्यामुळे त्यांची मुक्तता होणार असल्याची वार्ता घेऊन काही कैदी सरोजिनी देवींकडे आले. त्यांना वाटलं मुक्ततेची वार्ता ऐकता देवींना खूप आनंद होईल. पण देवींची मुद्रा ती वार्ता ऐकून फारशी प्रसन्न दिसली नाही. निरोप घेऊन येणाऱ्या त्या कैद्यांना आश्चर्यच वाटलं. तुरुंगाधिकाऱ्याला हे कळता तो सरोजिनी देवींच्या भेटीला आला आणि त्यांना विचारलं, आपणाला आपल्या मुक्ततेची बातमी ऐकून आनंद नाही झाला? सरोजिनींनी प्रश्न विचारला, का बरं, असं का वाटलं आपल्याला? आपली मुद्रा ती बातमी ऐकून प्रसन्न झाली नाही म्हणून आपण उदास झाल्यासारखा दिसताय. आपल्या मनातील भावना न लपविता त्या म्हणाला, आपला तर्क कदाचित खरा असेलही. माझ्या मुक्ततेमुळे मला मोठं समाधान झालेलं नाही, कारण माझ्या या झाडांवर त्या कळ्या आल्या आहेत ना, त्या फुललेल्या पाहण्याची माझी इच्छा होती. अजून 8 दिवसात त्या कळ्या फुलतील. तोपर्यंत मला 8 दिवसांसाठी तुरुंगात राहू द्या. तुरुंगातून मुक्तता लाभली असतानाही केवळ फुलं उमललेली पाहण्यासाठी काही दिवस इथेच राहू द्या असं म्हणणारा हा मुलखावेगळा कैदी त्या तुरुंगाधिकाऱ्यानं पहिल्यांदाच पाहिला असावा. त्याला फार आश्चर्य वाटलं. सरोजिनी देवी तुरुंगाच्या बाहेर आल्या आणि स्वतंत्र झाल्या. काही दिवसांनी भारताला स्वातंत्र्य लाभलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारत समाधानानं, अभिमानानं मान ताठ करून जगाच्या राजकारणात भाग घेऊ लागला. उत्तर प्रदेशाच्या पहिल्या स्त्री राज्यपाल म्हणून सरोजिनी देवींची नेमणूक झाली. त्यांच्या देशसेवेबद्दल त्यांना मिळालेलं हे एक प्रकारचं पारितोषिकच होतं. राज्यपाल पदाची सूत्र हाती घेताना त्यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी स्वतःला राज्यपाल म्हणजे गव्हर्नर असा उल्लेख न करता गव्हर्नेस असा उल्लेख केला. गव्हर्नेस या इंग्रजी शब्दाचा अर्थ सेविका असा करून मी जनतेची सेविका आहे असा दिलासा त्यांनी जनतेला दिला. त्यांच्या व्यक्तित्वाने उत्तर प्रदेशात चैतन्य निर्माण झाले. देश स्वातंत्र्यासाठी अविश्रांतपणे धडपडलेल्या त्यांच्या शरीराला आता कुठे स्वास्थ्य लाभलं होतं. देश स्वतंत्र झाला होता. एका अर्थी सरोजिनी देवींचे जीवनकार्य कृतकृत्य झालं होतं. त्यांचं ध्येय साकार झालं होतं. परंतु दैवानेही, परमेश्वरानेही कदाचित सरोजिनी देवीबद्दल असाच विचार केला असावा. जीवनकार्य संपलं की पुण्यात्मांना
या मर्त्य जगात राहण्याचा मोहच उरत नाही. ते या जगाचा त्याग करण्यासाठी आतुर असतात. भारतीय जीवनाच्या सरोवरात उमललेल्या या सरोजाच्या कीर्ती सुगंधानं सारं जग प्रसन्न झालं असताना एकाएकी हे सरोज काळानं उन्मळून टाकलं. 2 मार्च 1949 हा त्यांच्या यशस्वी जीवनाचा अखेरचा दिवस ठरला. राजकीय क्षेत्रातलं सरोजिनी देवींचं कार्य मोलाचं आहे यात शंकाच नाही, परंतु त्या एवढेच मोलाचे आहे त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य. निसर्ग सौंदर्याने धुंद होणारी एक महान कवयित्री म्हणून त्यांचं नाव जगभर प्रसिद्ध आहे. सर्व भक्षक कळालाही त्यांचा हा लौकिक पुसून टाकता येणार नाही आणि यातच सरोजिनी देवींचं अलौकिकत्व आहे.